इकडे आपलं हे गव्हाच्या अंकुराचं ज्यूस तयार झालेलं आहे. तर पाहू शकता अगदी आपण हे उगवण्यापासून ते ज्यूस करण्यापर्यंत याची क्रिया सांगितलेली आहे आणि कृती करून दाखवलेली सुद्धा आहे. जर जर तुम्हाला हे ज्यूस आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल की आपण कशाप्रकारे हे गव्हाचे अंकुर उगवलेले आहेत आणि ज्यूस बनवलेला आहे. तर चला कुठलाही वेळ न घालवता आपण ज्यूस बनवूया. नमस्कार. आज आपण आपल्या चॅनलवरती कुठलीही रेसिपी न घेता आपण एक आयुर्वेदिक ज्यूस कशाप्रकारे घरच्या घरी बनवू शकतो हे आपण घेऊन आलेलो आहोत. तर आपण त्यासाठी स्टेप 1 पासून ते ज्यूस बनेपर्यंत यात पूर्ण रेसिपी कशाप्रकारे किंवा हे आयुर्वेदिक ज्यूस कशाप्रकारे बनवायचं आहे हे आपण सांगणार आहोत आणि बनवूनसुद्धा दाखवणार आहोत. तर आपण ही सुरुवातीला एक मातीची झाकणी घेतलेली आहे आणि हे अशा प्रकारे तुम्ही प्लॅस्टिकचं वापरायचं नाही. पाहू शकता ही अगदी मातीपासून बनलेली झाकणी आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचे ना, यामध्ये इकडे आपण ही माती घेतली आहे आणि माती ही अशी छान प्रकारे आहे. ही सुरुवातीला माती घालायची आहे आपल्याला यामध्ये. इकडे आपण हे गहू घेतले आणि आपल्याला गव्हाचे अंकुर कसे उगवायचे आहेत आणि त्याचं ज्यूस कशा प्रकारे आपण सेवन करायचं आहे हे आपण सांगणार आहोत. तर यामध्ये हे गहू घाला तुम्ही. नंतर आणखीन हे यावरती थोडीशी माती घालायची. आणखी यावरती थोडेसे गहू घालायचे, म्हणजे आपले हे गव्हाचे अंकुर उगवत असताना खूप दाट उगवतील आणि आपल्याला हे ज्यूस कमीत कमी 3 ते 4 लोकांसाठी आरामात बनेल. यावरती आणखीन थोडीशी माती घालायची आहे आपल्याला आणि हे गहू पूर्णपणे झाकून घ्यायचे. यावरती आणखीन थोडेसे गहू घाला. अशा पद्धतीने आपण 3 स्टेप करून घेतलेल्या आहेत आणि हे गहू आपले छान असे उगवतील सुद्धा. आता आपल्याला यावरती गहू घालायचे नाहीत. हे गहू पूर्णपणे झाकून टाकायचे आहेत. इकडे अशा प्रकारे सर्व गहू आपण झाकून घातलेले आहेत, पाहू शकताय. आणि हे झाकणी आपल्याला बिलकुल उन्हाला ठेवायची नाही. जिथे फक्त हवा उपलब्ध आहे अशा ठिकाणी ही झाकणी ठेवून द्यायची आहे आणि याला गव्हाचे अंकुर उगवायचे आहेत. तर यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणीसुद्धा मी या चमच्यानेच घालत आहे, पाहू शकताय. हे पाणीसुद्धा आपलं घालून झालेलं आहे. अशा प्रकारे आपण या झाकणीमध्ये गहू उगवण्यासाठी घातलेले आहेत. तर आपल्याला हे आता 7 दिवस याला उगवून घ्यायचं आहे आणि पहिल्या दिवशी थोडेसे अंकुर येतील वरती, नंतर थोडेसे, नंतर थोडेसे, असं आपल्याला 7 दिवस याला ठेवायचं आहे आणि 7व्या दिवशी आपल्याला याचं ज्यूस बनवायचं आहे. आणि जर समजा आपल्याला 7पेक्षा जास्त तर 9च दिवस, त्यापुढे 2 दिवस वाढवायचे, त्यापेक्षा अधिक दिवस यामध्ये वाढवायचे नाहीत आणि 10व्या दिवशी याचं ज्यूस तुमच्या काही कामाचं नाही. तर हे लक्षात ठेवायचं की आपण 7च दिवस याचे अंकुर छान प्रकारे उगवायचे आणि ते सुद्धा सावलीमध्ये. 7व्या दिवशी हे आपल्याला ज्यूस करण्यासाठी तयार होतात. तर चला आपण आता भेटूयात 7व्या दिवशी. 7व्या दिवशी याचा मी व्हिडिओ म्हणजे कुठपर्यंत याची वाढ झालेली आहे आणि त्यानंतर ज्यूस कशा प्रकारे बनवायचा आहे हे सांगणार आहे आणि ज्यूसचे फायदेसुद्धा सांगणार आहे मी 7व्या दिवशी. तर चला. इकडे हे अंकुर आपले छानपैकी उगवून झालेले आहेत आणि पाहू शकता अगदी हिरवेगार आणि कुठेही असं शिल्लक यामध्ये गहू राहिलेले नाहीत, खूप छान असे उगवलेले आहेत. तर आपल्याला आता याचं ज्यूस बनवायचं आहे आणि याला बरोबर आज 7 दिवस झालेले आहेत. तर हे ज्यूससाठी
तयारसुद्धा झालेले आहेत. तर आपल्याला आता याचं ज्यूस बनवायचं आहे आणि या ज्यूसचे फायदे खूप आहेत की आपण सांगू शकणार नाहीत, एवढे फायदे आहेत. जर तुम्ही हे ज्यूस 15 दिवस घेतलं तर तुमचे अनेक रोग असे नाहीसे होऊन जातात. आपण आज यामध्ये गहू उगवायला टाकले तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्यामध्ये टाकायचं. अशाच प्रकारे आपण 15 दिवस डेली टाकत राहायचं. 7 दिवसांनी आपल्याला आणखीन एक एक करत करत असे 15 दिवस पूर्ण गव्हाचे अंकुर 1 ग्लास ज्यूस घ्यायचा. आणि जर तुम्ही नाश्त्याच्या टाईमला घेतला तरी चालतो किंवा सकाळी एकदम आमोशापोटी जरी घेतला तरीसुद्धा चालतो. तर आता आपण गव्हाचं अंकुराचं ज्यूस कशा प्रकारे बनवायचं आहे हे पाहूयात. आता आपल्याला हे अंकुर कट करून घ्यायचे आहेत. तर कट करत असताना आपल्याला पाहू शकता कसले सुंदर असे हे अंकुर उगवलेले आहेत. तर कट करायचे आहेत आपल्याला. तर आपण इथपर्यंत असं वरचे साईडचे हे अंकुर घ्यायचे आहेत. तर आपण आता कट करून घेऊया. इकडे आपण अशा पद्धतीने कट करून घेत आहोत, हे पाहू शकताय. आता सर्व मी कट करून घेते किंवा आपल्याला जेवढं ज्यूस बनवायचं आहे तेवढंसुद्धा कट करून घेऊ शकता आणि राहिलेला आपण उद्या पण वापरू शकतो. कारण हे आपल्याला कमीत कमी 9 दिवस वापरता येतील. तर आज आपले 7वा दिवस आहे. तर उद्यासुद्धा आपण यामधलंच हे गव्हाचे अंकुराचं ज्यूस पिऊ शकतो. तर आपण शिल्लक राहिलेलंसुद्धा आणखीन थोडंसं कट करून घेऊयात. आणि हे कट झाल्याच्या नंतर आपल्याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे कट करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला स्वच्छ पाण्याने याला धुवूनसुद्धा घ्यायचं आहे. इकडे आपण ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण असे अंकुर हे बुडवून घेत आहोत, म्हणजे आपल्या हातातले हे निसटणार नाहीत. इकडे आता स्वच्छ करून सुद्धा घेतलेले आहेत आपण. इकडे आता आपण हे ज्यूसचं भांडं घेतलं आहे. तर आपल्याला यामध्ये हे अंकुर कट करून घालायचे आहेत. आता आपल्याला असे बारीक आपण कट करून घेऊयात. तुम्ही कात्रीच्या साह्याने कट करून घ्या, म्हणजे छान कट होतात आणि ज्यूससुद्धा बनवायला आपल्याला वेळ लागणार नाही. इकडे आपण अशा प्रकारे हे कट करून घेतलेलं आहे. तर यामध्ये घालायचं आपल्याला आता पाणी. इकडे आपण पाणी घालतोय, अर्धा ग्लास पाणी घातले. आणि जर तुम्हाला यामध्ये लिंबाचा रस किंवा थोडंसं आलं घालायचं असेल तुम्ही घालू शकता, किंवा मध घालायचं असेल तो सुद्धा घालू शकताय. आता आपल्याला हे मिक्सरला काढून घ्यायचं आहे. इकडे आपलं हे मिक्सरला ज्यूस काढून झालेला आहे, हे पाहू शकताय. अशा पद्धतीने आपण मिक्सरला काढून घेतले. तर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता आपण गाळून घेऊया. इकडे आपण आता हे ज्यूस गाळून घेऊयात. आणि गाळत असताना आपण गाळणीने किंवा कॉटनच्या कपड्याने सुद्धा गाळू शकताय. अशा पद्धतीने आपलं हे ज्यूस गाळून झालेलं आहे. इकडे आपलं हे ज्यूस गाळून सुद्धा झालेलं आहे आणि पाहू शकता कलरसुद्धा कसला सुंदर आलेला आहे. तर अशा प्रकारचं ज्यूस जर तुम्ही बनवलं, इकडे आपलं हे गव्हाच्या अंकुराचं ज्यूस तयार झालेलं आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही हे ज्यूस नक्कीच एकदा ट्राय करून सुद्धा पहा, म्हणजे तुम्हालासुद्धा याचे खूप सारे फायदे आहेत. हे ज्यूस केल्याच्या नंतरच कळेल. चला, धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.